ताई तो आदू दादा दिसे पण नाही. अरे धोंड्याचा महिना चालू आहे तो ते सासऱ्याचे इथं धोंडे खायला चालला होता. येईन संध्याकाळ लगू. मला वाटते गेला नाही अजून तो. ते यायला लागलं. काय ताई काय करता? अरे तू तर सासरवाडीला गेलता ना. सासऱ्याची इथं जातो आता धोंडे खायला मस्त. सासऱ्याकडून अर्ध्या तोळ्याची अंगठी बिंगठी घेऊन येतो. ताई ह्याचा सासरा असेल ती म्हणते का? नाही रे, त्याचा सासरा तर गरीब आहे. चला मग येतो, अर्ध्या तोळ्याची अंगठी घेऊन येतो मस्त. ताई ताई ह्यो तर वापस पण आला. अरे हो गड्या, कोण वापस आलाय? काय झाला? तू तो धोंडे खायला गेलता ना सासऱ्याच्या घरी? काय ताई, सासऱ्यानं अंगठी घेतली ना, काय नाही नुसते धोंडे खायला जाय, कपडे पण नाही घेतले. असं असते कुठं? अरे सासऱ्यानं इतक्या आपुलकीनं धोंडे खायला तुला बोलवलं ना, तो जायचा. पण अशी अपेक्षा न ठेवायची का सासरा सोन्याची अंगठी घेईन आणि कपडे घेईन. हा, अरे तशी अपेक्षा कशाला ठेवता? धोंड्याचा महिना का सोनं दाना घ्यायचा असते का कपडे घ्यायचा असते? हा, अरे तू त्यांचा सगळ्यात मोठा जवई आहे आणि तू स्वतः म्हणा लागला का सासऱ्या गुणात अंगठी घेतो. हा, हाय का याला काही? अरे तसा नाही करायला पाहिजेत रे. ते प्रेमानं बोलून आपल्याला धोंडे करतात, खाऊ घालतात. का गलत आहे? नाही ताई. नाही, काय काही लोक लई खराब असतात बाबू. लई मोठी अपेक्षा ठेवतात. कोणी धोंडे खायला बोलवलं तर आम्हाला कपडे घेतले नाही, आम्हाला सोना घेतला नाही. हे कुठलंय? काही बी आपला. ते बिचारे गरीब आहे, तुला कुठून कपडे घेईन ते? तुला बोलवला तेच लई धोंडे खायला, त्यासाठी याच्यापेक्षा काय चांगली श्रीमंती आहे. आणि चालला मोठा, मला कपडे नाही घेतले आणि अंगठी नाही घेतली. काय बी लोक आहे. मग धोंडे करावं का नाही कोणाला? येतो मग ताई साहेब. कशी लोक आहे रे. धोंडे खायला बोलवलं तर मग काय तो म्हणे सोनं घेतलं नाही, अंगठी घेतली नाही, सासऱ्यानं कपडे घेतले नाही. हा, अरे धोंडे खायला इतके प्रेमानं बोलवला, खाऊ घातला, हे कमी आहे का? हा, एवढी मोठी अपेक्षा नाही ठेवायला पाहिजे. मग धोंडे करावं का नाही? चला, आपली घरची वाट पाहत असन आपली.